नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले पाहायला मिळाले. अभिनेते शरद पोंक्षे यांनी मनुस्मृतीचे समर्थन करत केलेल्या विधानामुळे आंबेडकरवादी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर यांच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्केटयार्ड चौक हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि अनुयायी सहभागी झाले होते. फुले शाहू आंबेडकर विचारसरणी मांडणाऱ्या नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते. आपल्या स्वाभिमानासाठी आणि विचारांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काल अभिनेते शरद पोंक्षे यांनी जे वक्तव्य केलं मनुस्मृती संदर्भात त्याचं समर्थन केलं आणि असं एक तर्फी दाखवलं की त्यांनी थोडक्यात जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती त्यावेळेस तर त्याचं समर्थन न करता त्यांचं अवमान केला त्यांनी त्यावेळेस. म्हणजे त्यांच्या कृतीत ऐतिहासिक कृतीचा आणि विचारांचा थोडक्यात अवमान झालेला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहिल्यानगरमध्ये त्यांचा जाहीर निषेध करतोय. आणि त्याचबरोबर असंही सांगतो की ही मनुस्मृती ही विषमतेचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे आणि त्या अनुषंगानेच बाबासाहेब हे जगविख्यात आणि जगविख्यात मध्ये म्हणजे भारतामध्येच नाही तर जगामध्ये त्यांचे पुतळे आणि त्यांच्या विचारांचा स्वागत केलं जातं. त्या जागेवर शरद पोंक्षे सारख्या या अशा गोबर भक्त नेत्यानं अभिनेत्याने जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध करतो. आणि यापुढे जर अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यात किंवा शहरामध्ये कुठे पण त्यांचं नाट्य असेल, पिक्चर असेल किंवा ते स्वतः त्यांच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर दिसले येणार असले आम्हाला जर कळालं तर आम्ही त्यांचा तिथं काळा फासणार. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.